But take them to the next plant. 5 and these 2. Yes. Cynthia, go fast. Move. Fast. Yes. झाले. Good. Add go. मस्त भीतर कितल्या अकरा जमनीक ते काय मोसाळ सकल देव कंट्राक्ट कर घाला माती आता बाबा माती घाला इंजिन रूफिंग राहिलं अरे लवकर ये ना काय करायचं लवकर ये सबका माँ के नाम एनवायरमेंट डे सेलिब्रेट करता आणि आमच्या देशाचे प्रायम मिनिस्टर हे आयज आमचे आपाचे आवयच्या नांवान एक झाड दितलो माँ के नाम पर एक झाड हो लगानी का हे आमी हांगा लायतात आणि आयज आमी हांगा लायतात आणि आमचे बाप संतोबा जो आमचे ना आता पण त्याच्या जाग्यांक लायता आमी आणि त्याचे स्कूल ते जावंय आसा हांगा ते दो म्हणजे हे आमी तेका लागून हांगसर वयतात आणि एक बरे आनीकय झाड लायतले आणि भुरगीं सगळीं आतां झाडाचेर प्रेम करता आणि झाडां हे जे आसा हे सांबाळूंक जाय आमी आणि तेका लागून आमी आयज सगळे तरेचे लोक जगतात सगळे तरेची झाडां आमकां जाय गरजेची म्हणटका लागून हे माँ के नाम पर म्हणजे आपल्या आवयच्या नांवार एक झाड तुम्ही बी सगळ्यांनी लावची. Environment program which was started in 1973 and which is followed by 150 countries all over the world. So Mr. Modi ji has taken up lead in doing this environment program pan India, and like honorable minister what he has said, maa ke naam ek ped. So we are following what the minister has said, and we are planting around 250 to 300 saplings today. I thank the minister and the forest department and other colleagues who have come over here. Thank you. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे या निमित्तान आज आम्ही गुरुकुलाच्या कॅम्पस जो आज स्कूल कॅम्पस आहे हांगा आयला आणि आज ऑनरेबल मिनिस्टर फॉर एग्रीकल्चर श्री व्ही एस नायक सर यांच्या हातींतल्यान एक आमी झाड हांगा रोयल्या आणि हांगा हजर आसा मिलिटरीचे ऑफिसर्स मागीर फॉरेस्टाचे ऑफिशियल्स सगळे आसा गुरुकुलाचे मिस्टर जाधव आसा आणि हिलदारीचे आसा आणि सगळे मान्यवर प्रेस रिपोर्टर्स आणि सगळी भुरगीं म्हाका आसा फातिमाची स्कुलाची भुरगीं आसा गुरुकुलाची आसा आणि किड्स नेस्ट ही सगळी भुरगीं हांगा आसा आणि तुमकां खबर आसतलें की वर्ल्ड एनवायरमेंट आज सरान सांगला ते प्रमाणे आमी वर्ल्ड एनवायरमेंट डे हो जो आज थीम आसा सो एंड प्लास्टीक पोल्युशन तें तितलें म्हत्वाचें आसा की प्लास्टीक जे पोल्युशन जाता हातूंतल्यान म्हाका दिसता वायल्ड लायफ आसूं मागीर मरायन लायफ आसूं आनी सगळें एफेक्ट जाता आनी मनशां ह्युमन बिंग्साक सुद्दां खूब एफेक्ट जाता. सो प्लास्टीक बॅन जावपाक जाय कित्याक प्लास्टीक तुका खबर आसा खूब वर्सां लागतात ते डिकम्पोज जावपाक म्हणून म्हाका दिसता सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करता की जाता तितले कमी प्रमाणात प्लास्टीक यूज करचें आनी हे एनवायरमेंटाक एक आमी मदत करची की आज तुमकां खबर आसा की आमकां झाडां चड जाय ऑक्सिजन चड जाय फ्युचर आमी बरें उरता आमच्या भुरग्याचें जे आतां यंग जनरेशन जाल्यार आमी
पाळचे पडटले. सो आज आमी हो थीम जो एंड प्लास्टीक पोल्युशन हेजेर आमी भर दिवया आनी आज हो प्रोग्राम बरे पद्धतीन जालो ह्या कॅम्पसात. सो तेंचे हांव मॅनेजमेंटाचे धन्यवाद मानता. मॅनेजमेंट उलयता. येस. पंतप्रधान मोदी आणि वर्ल्ड एनवायरमेंटचे दिसा निमित्तान एक झाड प्रत्येकान आपल्या आईच्या नावान लावचें अशी जी सगळ्या देशवासियांक संबोधन केलां आणि त्या अनुषंगान हांगा हें झाड हांगा आंब्याचें झाड हांगा लायिल्लें आसा मंत्र्यांच्या हातान. एनवायरमेंट रक्षणा खातीर आणि ऑक्सिजन आमकां वेवस्थीत मेळपा खातीर झाडांची नितांत गरज आसा. आणि आतांच श्री रितेश नाईक हांणी सांगलां तशें पोल्युशन फ्री जर एनवायरमेंट आमकां जाय जाल्यार झाडांची गरज आयज जावन आसा. आणि ह्या स्तुत्य उपक्रमाचें हांव कौतुक करतां आणि सगळ्या भुरग्यांक विनंती करता की प्रत्येकान आपल्या वर्सांत किंवा आपल्या दारांत एक ल्हानशें झाड लावचें आणि तें जगोवचें. हातूंतल्यान एक दूरदृश्टी जी पंतप्रधानांनी व्यक्त केल्या ती आमकां दिसतली आणि तातूंतल्यान सगळ्या देशाक फायदो जातलो अशें म्हाका दिसता. धन्यवाद. वर्ल्ड एनवायरमेंट डे हांगा उपस्थित आमचे फोंडेचे आमदार आतां एग्रीकल्चर मिनिस्टर आमचे रवी बाब, माजी नगराध्यक्ष हितेश बाब, जयंत भाई, हिलदारीचे मयूरजी, तेच्या नंतर आमचे गुरुकुलाचे अजयजी आणि आमचे एअरपोर्ट तांडेल बाब, तेच्या नंतर हांगा येवन गेल्ले आमचे DCF आणि चोडणकर बाब आणि सगळे स्कुलाचे स्टुडंट्स आणि आमचे 6 TTR मिलिटरी कॅम्पातले नायब सुबेदार. खरें म्हटल्यार आमी प्रोग्राम हो 1 म्हयनो पयलीं प्लॅन केल्लो. लास्ट इयरूय असोच प्रोग्राम केल्लो, पण एकूच उद्देश आसा हाज्या फाटल्यान की आज जी आमची परिस्थिती जाल्या की पावस म्हाका दिसता वर्सांतले 365 दीस पडटा. तो खंय तरी एक ते टप्प्यानी जावचे अशी आमची एक हें आसा. ह्या खातीर आमी हो प्रोग्राम एक्चुअली सार्थक फावंडेशन खरें म्हणजे अशें प्रोग्राम करना, पण खंय तरी इनिशिएटीव घेता. हांव खरें म्हणजे मयूरजीक थँक म्हणटा, कारण तेंच्यांनी आमच्या बरोबर डिस्कस केलें तेन्ना अशें ठरलें की आमी एक 400 स्टुडंट्स हांगा हाडचे आनी हे 400 स्टुडंट्स हांगा आसा. म्हाका दिसता पयलो प्रोग्राम आमचो रवी बाब आमचो आयज प्रोग्राम आमचो हँडल करता अशें म्हाका तरी दिसता. हांव धन्यवाद दिता तांकां, कारण एक म्हणजे त्या टायमार येता. थँक्स म्हणटा. तशेंच आमचे भारती मॅडम जी गुरुकुलाची हेडमास्टर्स आसा तांकां धन्यवाद दिता. सगळ्या स्कुलाच्या हेडमास्टर्सांक मॅनेजमेंटाक धन्यवाद दिता, कारण हो प्रोग्राम तेंच्या खातीरूच सक्सेस जाता आणि सगळ्यांक देव बरें करूं.